पीठ मळण्यासाठी मिक्सर ग्राइंडर घ्यायचा आहे, पण कळत नाहीये की खरंच त्याचा उपयोग होणार आहे की नाही। जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर माझा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। माझ्याकडे प्रीती कंपनीचा झोडियाक हा मिक्सर ग्राइंडर आहे। तर या व्हिडिओमध्ये मी यामधून पीठ मळल्यानंतर त्याची चपातीही कशी बनते हेही मी तुम्हाला दाखवणार आहे। नमस्कार, मी प्रीती आणि प्रीतीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जर नवीन असेल माझ्या चॅनलवरती तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा। तर जो हा मिक्सर ग्राइंडर आहे त्याच्यासोबत आपल्याला हा एक असा मेजरिंग कप मिळतो। या मेजरिंग कपाच्या सहाय्यानेच आपल्याला यामध्ये पीठ घ्यायचं आहे। तर मी इथे 2 कप पीठ घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यामुळे आपली जी कणिक आहे अगदी मऊ अशी मळून निघते। त्यानंतर आपल्याला याला 2 ते 3 सेकंद मिक्सरवरती ठेवून मिक्स करायचं आहे, चालू करायचं आहे मिक्सर। तर याचं झाकण जे आहे इथे मी लॉक करत आहे। लॉक केल्यानंतर आपल्याला याला मिक्सरवरती ठेवायचं आहे आणि छान आपलं तेल आणि मीठ आहे हे आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला मेजरिंग कपाच्या सहाय्याने 1 कप पाणी यामध्ये अगदी हळूहळू टाकायचं आहे, एकदम नाही टाकायचं, अगदी हळूहळू टाकायचं आहे। जर तुम्हाला वाटतंय की आपली कणिक अजूनच पातळ तुम्हाला करायची आहे, जर तुम्हाला खूप घट्ट आवडत नसेल तर अगदी थोडेसे 5 ते 6 ml तुम्ही पाणी याच्यामध्ये टाकू शकता आणि आपली कणिक जी आहे ती अजून मऊसूत अशी तुम्हाला मळून निघेल। आता आपली कणिक जी आहे ती अगदी 30 सेकंदाच्या आत मळून निघालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी कणिक आहे ही दुसऱ्या भांड्यात घेऊन त्याला तुम्ही तेल लावून मळू शकता किंवा सेम भांड्यामध्ये मध्ये जे त्याचे काळ्या रंगाचा पार्ट आहे तो काढल्यानंतर तुम्ही यामध्येच तेल टाकून ही जी कणिक आहे इथे मळून घेऊ शकता। तर मी इथे एक छोटंसं वेगळं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी तेलामध्ये ही कणिक जी आहे ती थोडीशी मळून घेणार आहे। ती यासाठी आपल्याला वरतून तेल लावल्यानंतर जी कणिक आहे ही छान भिजते, त्यासाठी वरतून थोडंसं मी तेल लावत आहे। आणि आपल्याला ही कणिक जी आहे ती एक 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवायची आहे रेस्ट करायला। 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवल्यामुळे छान कणिक आपली मुरते आणि त्यानंतर त्याच्या ज्या चपात्या आहेत ह्या खूप चांगल्या येतात। तर बघू शकता अगदी मऊ अशी ही कणिक जी आहे ती मळून निघालेली आहे। अजिबात हातालाही पीठ चिटकलेलं नाही आहे किंवा आपल्या मशीनला सुद्धा पीठ चिकटलेलं नाही आहे। आता हे मशीन जे आहे, जे भांडं आहे आपल्या कणिक मळायचं, त्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आहे, जेणेकरून त्याला जर थोडंफार चिकटलेलं पीठ असेल ते पटकन निघावं यासाठी। अजिबात जास्त वेळ जात नाही हे भांडं धुण्यासाठी सुद्धा। एक छोटासा कणकेचा 15 मिनिटं झालेला आहे, एक छोटासा कणकेचा गोळा मी इथे घेतलेला आहे आणि त्याची छान अशी गोल चपाती मी लाटत आहे। तुम्हाला पण जर असा मिक्सर ग्राइंडर घ्यायचा असेल तर प्रीती कंपनीचा, बजाज कंपनीचा किंवा Amazonचा सुद्धा एक मिक्सर ग्राइंडर आहे, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। मिक्सर ग्राइंडरमध्ये खरंच चपातीचं पीठ जर तुम्हाला मळायचं असेल तर एक खूप चांगला ॲडव्हान्टेज असा आहे की हात खराब जास्त होत नाही, पीठ जास्त वाया जात नाही आणि अगदी 1 मिनिटाच्या आत तुमची कणिक जी आहे ही मळून निघते। आणि आता याचा अजून वापर असा की यामध्ये आपण गाजर सुद्धा किसू शकतो किंवा बटाट्याचा कीस करू शकतो किंवा जर आपण उन्हाळी कामामध्ये जेव्हा बटाट्याचे वेफर्स बनवणार असो तर ते सुद्धा आपण यामध्ये अगदी पटपट जे आहे ते करू शकतो। तर तुम्हाला त्याचा सुद्धा व्हिडिओ हवा असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा, मी त्याचा सुद्धा डेमो जो आहे तो नक्की डेमो व्हिडिओ सुद्धा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल। आणि बघू शकता आपली चपाती जी आहे ती छान फुलत आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।